2025 आला तरी स्त्री पुरुष समानता ही कुठे आहे? नशिबान थट्टा आज मांडली. तुम्हीच सांगा. कारण अशीच घटना एक घडली हटिया पुणे एक्सप्रेस. रेल्वेमध्ये खूप सारे प्रकार होतात, चोरी, पाकिटमार, लुबाडणं, हेन तेन. पण एक व्हिडिओ असा बघितला मी ज्यात एक पुरुष ज्याचं लग्न झालेलं आहे तो एका युवकाचं चुंबन करतो. एखाद्या व्यक्तीच्या कन्सेंटशिवाय जर आपण अशा प्रकारची क्रिया करतो त्याला लोक धुतलेच पाहिजे, हाणलेच पाहिजे. पण हे कधी होते जर सिच्युएशन वाईस वर्सा असती तर. जे काही प्रकार घडला त्या युवकासोबत त्या ट्रेनमध्ये त्याबद्दल कोणीच आवाज उचलत नव्हता. त्याऐवजी कोणती एखादी युवती असती, कोणती एखादी स्त्री असती तर सगळ्यांनी हात साफ करून मोकळे झाले असते. सगळे आपापली भडास जे काय असेल ते काढून मोकळे झाले असते. मी जरी असतो माझ्या बायकोच्या समोर दुसऱ्या पोरीला जर मोका घेतला तर बाकीच्यांचा सोडा, माझ्या बायकोने मला मारलं असतं, बरोबर का नाही? पण इथं त्या माणसाची बायको म्हणते जाऊ द्या, हो जाऊ द्या, चूक झाली. अशी कशी चूक होती? ट्रेनचा जनरलच डबा असेल बहुतेक स्लीपरचा. नाही म्हणले तरी 100 जण राहतातच. 100 पैकी 2-3 जणांनी तरी आवाज उठवायला पाहिजे का नाही? मेल हॅरॅसमेंट इज अ रिअल क्वेश्चन इन द इंडिया राईट नाव. तुम्ही आता ऐकतच असाल न्यूज चॅनलवर जे काय असते, फेक रेप केसेस, खुंड्याचे केसेस, बाकी अजून काही गोष्टी असतील. साधं तुम्ही रस्त्याने जरी गेला, ॲक्सिडेंट झाला, एखादी युवती स्कूटी चालून आली, तिची जरी चूक असली आणि पुढच्या माणसाची चूक जरी नसली तरी लोक त्या माणसालाच मारतात. आता ट्रेनमध्ये हा काय जो प्रकार झाला याबद्दल तिथं जे काय लोक होते त्यांनी बोलायला पाहिजे होतं, क्वेश्चन केलं पाहिजे होतं, आवाज उठवायला पाहिजे होता. पण तिथं कोणीच काही बोललं नाही. म्हणून त्या युवकाबद्दल जे काय झालं त्यानं त्याचा राग व्यक्त करण्यासाठी त्या माणसाला चापटा मारल्या, थोबाड सुजवलं. जे काय केलं ते योग्यच केलं. अजून 4-5 जण येऊन हाणलंच पाहिजे होतं. त्या माणसाची चुकी आहे, त्याच्या बायकोने मान्य करायला पाहिजे होती. चुकीच्या ठिकाणी समर्थन देऊन काय होत असते गड्या? 50% गुन्हे आपल्या भारतात झाकल्या जातात, नाही तर वाढत जातात मोकळी सूट दिल्यानं. इथं एका युवकाचा प्रश्न होता म्हणून याबद्दल कोणी चर्चाही नाही करणार, कोणी काही बोलणार नाही, नाही तर हसण्यावर घेऊन सोडून देतील. हीच जर गोष्ट एका बाईविरुद्ध घडली असती तर याचाच आवाच्या तवा बातम्यामध्ये आला असतं. ABP माझा, लोकमत, न्यूज 18, कुठं काय. पण याबद्दल कुठं चर्चा नाही होणार. माणसांचं दुःख हेच असते. आवाज माणसांवर घडणाऱ्या अत्याचारावर सुद्धा उठवला पाहिजे. स्त्रियांवर होतात ते तर वेगळीच गोष्ट आहे, पण पुरुषांवरही होतात. यावर नजरअंदाज करून आपल्याला चालणार नाही. यासुद्धा गोष्टी आपल्याला सिरियसली घेणं गरजेचं आहे. आणि तिथं न्याय देताना सुद्धा समानता ठेवली पाहिजे. प्रत्येक वेळी असं नसते की बाई आहे म्हणून ती खरीच असते आणि पुरुष आहे म्हणून खोटाच असतो. पण असे जे काही केसेस घडतात जे की रिअली असू शकतात, रेअरलीच घडू शकतात, पण त्यावरही आपण दुर्लक्ष करणं हे फार चुकीचं आहे. या गोष्टींकडेही आपण लक्ष घातलं पाहिजे. ह्याही गोष्टी बातम्यांमध्ये आल्या पाहिजेत. कारण मेन हॅरॅसमेंट ही आता सध्या भारतामध्ये क्रिटिकल कंडिशन झाली आहे. कोणी सुसाईडच काय करते, कोणी काय करते, पेट्रोलच ओतून घेते, कोण फाशीत लावून घेते चिठ्ठी लिहून. पण याबद्दल इंस्टाग्राम, फेसबुक सोडून कुठंच काही कोणीच बोलत नाही. बाकीच्याच गोष्टी सुरू असतात बातम्यांमध्ये. विचार केला पाहिजे आपण याबद्दल. हा मुद्दा कोणी मांडणार नव्हता म्हणून मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून मांडतोय. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बोलबाला.